नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. मुंबई हायकोर्ट भरती आली होती आणि त्याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आपण घेतलेले होते. त्यानंतर सध्या आता त्याचं उद्यापासून परीक्षा चालू होते. मागील 2-4 दिवसापूर्वी मी OMR सीट कशा पद्धतीने भरायची, काय चुका टाळायच्या जेणेकरून तुमच्याकडून व्यवस्थेमध्ये पेपर सोडवला जाईल. कॅच स्लिम मिस्टेक असतात त्यामुळे तुमचे मार्क जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तो व्हिडिओ बघून घ्या. आणि आता तुम्हाला परीक्षेला जायचंय ते जाताना काय काळजी घ्यायची, कशा पद्धतीने तुम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचायचे, डॉक्युमेंट काय घेऊन जायचे आहेत सोबत जात असताना, आणि तुम्ही व्यवस्थितरित्या पेपर कसा सोडवायचे याबद्दल थोडक्यात व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आवडला तर तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवायला विसरायचं नाही. बघा, 26 तारखेला तुमचा पेपर 26 तारखेला पेपर होणार आहे. त्यानंतर तुम्हाला आता काय करायचे, हॉल तिकीट आले असतील, तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करून घेतलेलं असणार आहे असं गृहीत धरून मी या ठिकाणी तुम्हाला पुढची प्रोसेस या ठिकाणी सांगतो. हॉल तिकीट डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला एकतर तुमचं हॉल तिकीट कलर प्रिंट करा किंवा ब्लॅक अँड व्हाईट ठेवा, जसं आहे तसं चालेल. हॉल तिकीट जे आहे ते हॉल तिकीट कलर प्रिंट असावं किंवा जर ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल, काही अडचण नाही. बघा, ब्लॅक अँड व्हाईट, ब्लॅक जरी असेल तरी चालेल. दुसरी गोष्ट, कलर प्रिंट वरती तुमचा फोटो जर त्यांनी चिटकवायला सांगितलं असेल तर व्यवस्थित चिटकवा. जर नसेल सांगितला, ऑलरेडी आलेला असेल तर चिटकवायची काही गरज नसणार आहे, काय अडचण नाही. ठीक आहे. त्यानंतर तुमच्याकडे ओळखीचा पुरावा लागणार आहे. ओळखीचा पुरावा, ओळखीचा पुरावा यामध्ये तुम्हाला मी 4 डॉक्युमेंट सांगतो. 4 पैकी तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड. सोपं आहे आधार कार्ड. आधार कार्ड. त्यानंतर दुसरं सांगेल तुम्हाला पॅन कार्ड. त्यानंतर तुम्हाला तिसरं सांगेल मतदान ओळखपत्र. मतदान ओळखपत्र. त्यानंतर पुढचं सांगेल लायसन. बघा, लायसन. या 4 पैकी कोणताही तुम्हाला एक ओळखीचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे. आता हे ते डॉक्युमेंट, 2 डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी महत्वाचे आहेत. यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल, ओळखीचा पुरावा घेऊन जात असताना त्या ओळखीचा पुरावा, मग तुमचा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, कोणते असेल, त्याची एक झेरॉक्स सोबत घेऊन जा. जर काय अडचण आली तर तुम्हाला ती झेरॉक्स सोबत असणं खूप गरजेचं आहे. ओळखीचा पुरावा आणि त्याची झेरॉक्स. तुम्ही जर आधार कार्ड घेऊन गेले तर त्याची एक झेरॉक्स घेऊन जा. पॅन कार्ड गेले तर त्याची ओळखीच्या पुराव्याची कोणती एक झेरॉक्स घेऊन जा. त्यानंतर तुम्हाला तिसरी गोष्ट महत्वाची सांगेल, महिलांसाठी. महिलांसाठी ही महत्वाची बाब आहे, किंवा जे कोणी परीक्षा देणारा उमेदवार आहे त्यांच्या जर नावात जर काय बदल झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात महत्वाची सूचना आहे. जर तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल, लग्न झाले असेल, लग्नानंतरचं नाव आणि लग्नाच्या अगोदर नंतरचं नाव डॉक्युमेंट मध्ये थोडा फरक असतो, त्याकरता तुम्हाला गॅजेट लागेल. गॅजेट लागेल, किंवा स्टॅम्प पेपरवरती तुम्ही जर तसं काय केलेलं असेल, बॉन्ड पेपर वगैरे, तर त्याच्यासाठी ते एक लागेल. जर गॅजेट नसेल तर ते तसं, किंवा लग्न झालेलं असेल तर मग ते मॅरेज सर्टिफिकेट. मॅरेज सर्टिफिकेट. मॅरेज सर्टिफिकेट यापैकी मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट या दोन्ही पैकी एक लागेल. जर हे महिलांसाठी आहे, परंतु कोणी पुरुष उमेदवार असेल, त्याच्या काही नावात जर बदल असेल तर त्याच्याकडे गॅजेट असणं आवश्यक आहे. बघा, हे तिसरं डॉक्युमेंट खूप तुमच्यासाठी महत्वाचं असणार आहे, नावात जर बदल असेल तर. बघा, यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, ह्या 3 गोष्टी सोबत घेऊन जायच्या आहेत. तुम्हाला साधं वॉच, डिजिटल वॉच चालणार नाही. साधं वॉच जर असेल, तुम्हाला जर घेऊन जायचं असेल, कारण हा ऑफलाईन पेपर आहे, तुमच्याकडे साधं वॉच चालेल, स्मार्ट वॉच चालणार नाही, इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू चालणार नाही. जर असेल ते जर त्यांनी आतमध्ये घेऊन जायला परवानगी दिली तर घेऊन जा, अन्यथा घेऊन जाऊ नका. दुसरी गोष्ट,
सोबत जात असताना तुम्हाला पाण्याची बॉटल खूप असणं गरजेचं आहे, कारण सध्या उन्हाची तीव्रता खूप आहे. ORS त्यामध्ये जर टाकलं तुम्ही, ते जर घेऊन गेले ORS टाकून, तर तुम्हाला या ठिकाणी चांगला आराम मिळू शकतो आणि उन्हाच्या तीव्रतेपासून तुमचा थोडा बचाव देखील होऊ शकतो. उष्णता खूप आहे, उन्हाचं प्रमाण खूप आहे, त्यामुळे ही काळजी तुम्ही घेऊन जा. पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जा, पाणी सोबत घेऊन जा. तिथं असेल उत्तम आहे, जर नसेल तर तुमची पंचायत होऊ शकते. त्यामुळे पाणी तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि जर त्यात टाकता आली तर ORS ची पुडी सुद्धा मेडिकल मधून घेऊन जा. ORS घ्या किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक पावडर भेटते बघा, इलेक्ट्रिक पावडर ती जर घेऊन गेले तरी चालेल. आता ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या काय तिथं मान्य नाहीत, परंतु ही तुमचा श्वास आहे, तुमचं जीवन आहे. तुम्ही सोबत घेऊन जा, कारण उन्हामुळे उमेदवारांना प्रॉब्लेम येतात, चक्कर येणं, भुरळ येणं, ह्या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहायचे. जबाबदारी स्वतःची स्वतः घ्यायची आहे. ठीक आहे. आता यानंतर काय घेऊन जायचं नाही. इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू असेल तुमच्यासोबत, तुमचं वॉलेट असेल म्हणजे पाकिट घेऊन जायचं नाही. कोणताही हेडफोन घेऊन जायचं नाही, हेडफोन अजिबात घेऊन जायचं नाही. कोणताही इलेक्ट्रॉनिक वस्तू, कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत घेऊन जायची नाही. बघा, अहो कुठं तर ते बेल्ट सुद्धा कमरेला ठेवून देत नाही, तर त्यामुळं आपण आत्ताच ही खबरदारी घेऊन जायची आहे. कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू, हेडफोन असेल, पाकिट असेल, स्मार्ट वॉच असेल, सोबत घेऊन जायची नाही. मोकळे खिसे घेऊन जायचे. सोपी आयडिया, काहीच घेऊन जायचं नाही, फक्त तुम्हाला सांगितले तेवढी डॉक्युमेंट घेऊन जायचे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जात असताना हे डॉक्युमेंट घेऊन जा. कोणत्या वस्तू घ्यायच्यात, कोणत्या नाही घेऊन जायच्या, ह्या सगळ्या गोष्टी सांगेल. वेळेवरती हजर व्हा. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही पेपरला जाताय, तुम्ही परफेक्ट गेलाय, त्यांनी जे नियम दिले त्या नियमात गेलाय, पण आजूबाजूलाही लक्ष द्या. कोणी इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत आणलेली आहे का नाही हे देखील चेक करा, कारण गैरप्रकार करण्याचा कुणाचा जर असा डाव असेल तर तो तुम्ही उधळून टाका. कारण तुम्ही जर ही जबाबदारी किंवा ही खबरदारी जर नाही घेतली तर याचा फायदा कुणी ना कुणी घेईल आणि यामुळे तुम्हाला तोटा होऊ शकतो. तुमची संधी गमावू शकते, जाऊ शकते. त्यामुळे याची काळजी घ्या. या ठिकाणी थांबतो. अजून काय अपडेट आलीच अचानक तर मी तुम्हाला हे सांगेल. आता सगळ्यात महत्वाचं, कोकण विभाग जो आहे, ठाणे, मुंबई त्या भागात सेंटर बदललेले आहेत. हॉल तिकीट व्यवस्थित पाहून घ्या. बघा, पुन्हा एकदा चेक करा आणि कुठे आहे सेंटर आलेलं आहे ते चेक करून व्यवस्थित वेळेवरती पोहोचा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या आलेल्या संधीचा तुम्ही अभ्यास केलेला पूर्ण ताकदीनं पेपर द्या आणि व्यवस्थित जा, व्यवस्थित माघारी या, सुखाने या, सुखाने जा. व्यवस्थित काळजी घ्या. उन्हाची तीव्रता खूप आहे. स्वतःची काळजी स्वतःच घ्या आणि पेपर जा. पेपरसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये.